हॅलो, चला स्पीडअप करा प्लीज, खूप अतिरिक्त वेळ हॅलो, चला. या पुढचा अगदी सुरेख गोलंदाजी, एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. फलकावरती आपण पाहतोय 4 या अंकावरती. सचिन गोष्टे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. चला, बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. नांदेडने संघ पुढच्या इनिंगमध्ये आपल्यालाच फलंदाजी करायची आहे, याकडे आपण लक्ष द्या. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र फसवा चेंडू, गंडवलेला चेंडू. फलंदाजाने स्वतःभोवती गिरकी घेतली. धन्यवाद, थँक्यू सो मच. आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. सचिन गोष्टे यांच्या वतीने जी उद्याची जी पाणी व्यवस्था आहे ती मात्र मोफत करण्यात आलेली आहे. त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. जल है तो कल है, पण आता मात्र येतोय तो षटकार मात्र म्हणता येणार नाही. अप्रतिम, अविश्वसनीय, अलौकिक, अद्भुत प्रयत्न. क्या बात है. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पंच गणेश पाटील सर, इट्स अ कॅन्सल. थँक्यू सो मच. तिसऱ्या पंचांची मागणी जरूर केली होती, पण मात्र सीमारेषेजवळ असलेल्या प्रेक्षकांनी माहिती दिली की चांगलं क्षेत्ररक्षण, अद्भुत, अलौकिक, अविश्वसनीय. धावा आपण फलकावरती पाहतोय, 6 धावा. 2 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय चेंडू कनेक्ट. आणि ज्या रीतीने जल्लोष केला जातोय, गोलंदाज किशोर निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्या स्थिरावल्या फलकावरती, फक्त आणि फक्त 7 धावा. विकेट हॅट्रिक करता सचिन गोष्टे यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. यावेळेस मात्र वज्रटोला, भीमटोला, चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. अगदीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचते की सुपेगाव संघाचा सराव याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र झेल पकडला जाईल. वॉड कॅच. मेरे सपन
करा. बी रेडी बी फास्ट प्लीज जरा घाई. नवीन फलंदाज प्रणय खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. आपण शॉर्ट आर्म पुल बट अनसक्सेसफुल. झेल पकडला गेलाय. वॉट अ कॅच. फलंदाज बाद होईल आणि आता मात्र गोलंदाज किशोर ऑन अ हॅट्रिक. दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून. अनेक अनेक धन्यवाद. धन्यवाद डीजे. धावसंख्या आहे फलकावरती 13 धावा. एक मारा लेकिन सॉलिड मारा. गोलंदाज आणू हॅट्रिक. यावेळेस मात्र उंची जास्त झेल घेतला जाईल का. आणि सचिन याच्या एटीएम मधून 1000 रुपये. विकेट हॅट्रिक. कडाडीने राजकारणात पाऊल ठेवून, सहकाराने गावकऱ्यांच्या सोबतीला येऊन, विकास कामी रोहिदासान पुढाकार घेऊन, विकास कामी रोहिदासान पुढाकार घेऊन. आम्हा ठाऊक नव्हतं आधी असा प्रसंग येईल कधी, उठणं बसणं पप्प्या भाऊच सारं होतं आमच्या मधी. गेला हुरहुर लावून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला हुरहुर लावून पप्प्या भाऊ. अगदीच फटकेबाजी जोरकस होते. मला आठवतंय की मागील वर्षी लामज संघाने स्पर्धा आयोजित आई गावदेवी चषक लामज फायनलला विजेता संघ राहिला होता नांदिटणे संघ. दिलाची होता तो जान, असा दिलाचा तो दिलवान, होता माणुसकीची कान, सारे गाती त्याचे गुणगान. गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून पप्प्या भाऊ ये ना परतून, गेला आठवण ठेवून. हॅलो धन्यवाद. फोर्ट्रिक विकेटची फोर्ट्रिक पाहायला मिळते. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे गोलंदाज किशोर याने आणि त्यानंतर मात्र विशाल याने पहिल्या चेंडूवरती विकेट अंकित केलेली आहे जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव संघाची. धावसंख्या फलकावरती स्थिरावले 13. या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंची जास्त लांबी कमी आणि झेल सुटलाय. कोऑर्डिनेशन चुकीचं आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. दोन धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 15 फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विशाल बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाईल. सीमा पार मिळतील या धावा 4. गुड शॉट.
आणि अगदीच आपण पाहतोय आई गावदेवी नांदेडने संघाची जी जर्सी आहे, मनीष पाटील उपसरपंच यांच्या वतीने ही जर्सी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. त्यांचे शतशः आभार. वळूया सामन्याकडे. धावसंख्या फलकावरती 19 धावा. यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढलंय धावचीची संधी आणि इथून मात्र ही छोट्या स्वरूपाची धाव पूर्ण केलेली आहे. पंचांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर अगदीच फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला होता. त्या कारणास्तव इथून मात्र जर आपण पाहिलं तर ही 1 धाव अंकित केली जाते. धावसंख्या 20 धावा. लक्षात घ्या, येणाऱ्या वेळेमध्ये नांदेडने संघ आपल्यालाच फलंदाजी करायची आहे, तर कृपया स्पीडअप करा, घाई करा. बी रेडी, बी फास्ट. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गोड आवाज आणि झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. तो जान असा दिलाचा तो दिलवान होता माणुसकीची कान सारे गाती त्याचे गुणगान गेला आठवण ठेवून. 20 धावा फलकावरती आहे. चला पुढील फलंदाज त्वरित या. बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. तो आजच्या दिवसातील क्वालिफायर फायनल मॅच असेल. 5:20 झालेली आहेत. जय वाघोबा लाभ या संघाशी 2 हात कोणता संघ करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. धावसंख्या आहे अभिषेक शेलार 20 धावा, 20 रन्स. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. निर्णायक महत्त्वपूर्ण चेंडू हाताळण्याकरता. या चेंडूवरती आपल्याला समजेल किती धावसंख्येचं लक्ष उभं केलेलं आहे. फटका फसलाय पुन्हा एकदा आणि झेल सुटतोय. चेंडू पकडण्याकरिता अवकाश आहे, पण तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. आणि एकंदर 24 धावसंख्येचं लक्ष इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आई गावदेवी नांदेडने संघासमोर जयदुर्गा स्पोर्ट्स सुपेगाव या संघाने ठेवलेला आहे. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. एक पाहुणे समालोचक आज आपल्यामध्ये उपस्थित राहिले. तेजस धोबी यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. अगदी वेळात वेळ काढून आज उपस्थित राहिलेत तेजस धोबी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. अनिकेत शेलार यांच्या हस्ते इट्स अनिकेत शेलार शो लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. माईची शॉल त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे तेजस धोबी यांना. आणि हे निरंतर आठवण भेट सन्मान चिन्ह दिलं जात आहे. तर अशा रीतीने एकंदर 24 धावसंख्येचं लक्ष आहे. हे लक्ष लक्षात घेऊन कशा रीतीने फलंदाजी होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत तेजस धोबी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सुपेगाव संघाला सूचना आहे, आपण त्वरित धावत यायचं प्लीज. चला अजून घाई करा आपण. नांदेडने संघ फलंदाज पाठवा. फलंदाजाने सुद्धा धावत या. तर मी मात्र इथेच थांबतोय आणि आपल्या समोर जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ गोरे. अगदीच ज्यांचा आवाज नेहमीच आपल्याला ऐकायला मिळतो असे तेजस धोबी. चला पंचांना ही विनंती असेल, आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पोहोचले सुद्धा. पंच पोहोचलेत, क्षेत्ररक्षण सजवलंय. मी नांदेडने संघाला विनंती करतो आणि थँक्यू सो मच रोहनजी पाटील सर, थँक्यू सो मच अनिकेत शेलार शो आणि अनिकेतजी शेलार साहेब, तदनंतर थँक्यू सो मच मोनीजी पाटील आणि संपूर्ण सगळ्यांचा मी मनपूर्वक खूप आभारी आहोत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. तब्बल 18 चेंडू आणि विजयाकरिता आव्हान ठेवलं गेलं आहे, ते म्हणजे 24 धावांचं आव्हान, कारण 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरिता
24 धावांचं आव्हान इथून मात्र आपण पाहत आहे. पाहुयात पार केलं जाईल का हे 24 धावांचं आव्हान. सलामीची जोडी प्रकाश आणि आदित्य ही जोडी सलामीची मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता यतिराजला आणले गेले. युनिक नेम आहे, कदाचित आपण यतिराजचं इथून मात्र पाहू शकताय. टीम सुपेगाव संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यतिराज इथे मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यतिराज. ओहो हो, यावेळेस पहा किती वेगवान चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. एकी धाव इथून कन्वर्ट करून दिली गेली जात नाहीये. 24 धावांचं आव्हान, येणारे 17 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 24 धावांचं आव्हान. ओहो हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. फुलटॉल वसूल करणं गरजेचं होतं. जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे? तर यस, डेफिनेटली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. चौकार 4. मोरे चाललाय पुढे, नामदार साहेब चाललाय विकासाचे वारे कोहिनूर हिरे आणि पुन्हा एकदा भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे हायट्रिक साधत हे गाणं आपण इथून मात्र ऐकतो. आणि निश्चित रूपान गीत आपण इथून मात्र शांताराम मोरे साहेबांचं. धावसंख्या 4 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज या ओहो हो, नेक्स्ट बॉल. यावेळेस पंचांचा इशारा वाईट बॉलचा तर आमच्यापर्यंत पोहोचला. एक धाव इथून मात्र मिळतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकावर. जर 24 धावांचा आव्हान पार करायचंय तर मग स्ट्रोक तितकंसं पॉवरफुल करणं किंवा खेळणं इथून मात्र गरजेचं आहे. पाहूयात ते इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळतील का. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यतिराज इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल. यावेळेस काय घडेल तर एकी धाव मिळणार नाहीये. फेक निर्धाव इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. येस, गोलंदाज तयार. डॉट बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 आणि धावसंख्या 5 या अंकावर. क्या बाद लाजवाब गोलंदाजी यतिराज सध्या तरी हाताळताना पाहायला मिळतोय. चौकार आल्यानंतर एक फक्त वाईट गेलाय. तदनंतरचे जे चेंडू आहेत ते निर्धाव इथून मात्र फेकले जात आहेत यतिराजकडून. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. यावेळेस अलौदी कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने सिंगल मिळते. डबलच्या प्रयत्नात होता. फेकी आणि कलेक्शन जे काही आहे ते प्रॉपरली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सिंगल मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे अर्थातच 6 या अंकावर. गोलंदाज तयार. निर्धाव फेक डॉट बॉल. षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. अर्ध्याचा बोलणं असतोय थेट ना आपला आमदार महेश शेट. त्या बात आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक डॅशिंग आमदार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते महेश शेठ चौगुले यांचं हे गीत आपण इथून मात्र ऐकताय. 12 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावांची आवश्यकता आता मात्र भासती आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहताय. यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त करणारा, फर्निचर बिघडवणारा हा चेंडू विकेटचा होता पदर. यावेळेस बॅटरला परतावं लागेल तंबूच्या असलेला. हे पावर हायलाय तात्यामध्ये नसल
नेत्यामधी वावर हायलय ताज्यामधी नसल कुठल्या नेत्यामधी हे माघार घेणार नाही कधी कसलाई साऱ्याच्या मनामधी माघार घेणार नाही कधी कसलाही साऱ्याच्या मनामध्ये हे रूप बदल डॅशिंग फार चला बॅटर धावत मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे आणि धावत मैदान सोडायचं आहे. सुजीजी पाटील आपल्या सर्वांचे लाडके तात्याबाई तात्या शेठ यांचं हे गीत आम्ही अगदी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा म्हटलं की माणुसकीच्या तत्वावर आणि मैत्रीच्या तत्वावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील सुद्धा तरुणांना एकत्रित करण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं आहे त्या व्यक्तिमत्वाचं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. आतापर्यंत आपण पाहता षटक संपलंय. क्रमांक 1चं द्वितीय षटक हाताळण्याकरिता अक्षयला आणलं गेलं आणि अक्षयच्या पहिल्याच चेंडूवर अतिशय वेगवान चेंडू आणि तितक्याच चाणक्य नीतीनं डिलिव्हर केलेला हा चेंडू आपण पाहताय. यष्ट्या उद्ध्वस्त करणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय तयार. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस व्हाईट बॉल जाऊ शकतो ठाऊक होतं आणि अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. एक धाव मिळती आणि धावसंख्या जाऊन पोचते 7 या अंकावर. विजयाकरिता आता मात्र 11 चेंडू शेष असतील आणि या 17 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. चला थोडंसं फास्ट क्रिकेट आपण सध्या तरी खेळूयात कारण सूर्य देवताने आपली रजा इथून मात्र घेतलेली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र या षटकात येईल. पुढचा बॉल डान्स करत हा चेंडू निघालाय मैदानाच्या आतमध्ये. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहताय. क्विकली ॲक्शन घेतली जाते आणि या सिंगल इथून मात्र मिळतीये. रोट होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचताना आपण सध्या तरी पाहताय. चेंडू संपुष्टात येत आहे. 2 धावसंख्या 8 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील अजूनही ठाऊक शेष आहे. उडवल्या गेल्या या चेंडूला झेलला आहे संधी. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचतोय. विकेट सोडतं पतन. फलंदाजाला परतावं लागेल. झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला. चला फास्ट क्विकली क्षेत्ररक्षण सजवा. यशोद पोलीस वाला विचारतोय बघा ज्याला त्याला भाईला द्यायला आता भाईला द्यायला. क्या बात है. आणि नक्कीच इथे मात्र विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट विश्व जगत आहे आणि या 3 षटकांचं 17 असताना 30+ धावसंख्या जर गेली असती फायटिंग स्कोर पाहायला मिळाला असता. त्याच्या जवळ आहे पण आपण एक लो स्कोरिंग म्हणून समजूया. पण जेव्हा या क्रिकेट विश्वजगतामध्ये लो स्कोरिंग सामना झालाय तो सर्वाधिक टफच होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं स्प्रिंग सारखं बाउन्स करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला होता. कारण स्प्रिंगला जेवढा आपण दाबाल तेवढ्या दुप्पट शक्तीनं तो मात्र आपल्याला गौरवजी पाटील साहेब सुपेगाव यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपये रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. लाजवाब आपण इथून मात्र पाहताय. आणि सुपेगाव संघ जर क्वालिफाय झाला तर आमच्या अनिकेत शेलार साहेबांच्या वतीनं 5555 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र असणार आहे. पारितोषिकांची खैरात सुपेगावच्या दिशेनं खूप आहे. ईडीचं लक्ष कदाचित लागू शकतं या गावाकडे आणि सुपेगाव संघाकडे. नेक्स्ट बॉल बॅटच्या रडारमध्ये फेसमध्ये अप्पर एज घेत असताना आज चेंडू चांगला स्ट्रोक कन्वर्ट झालाय. प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे तितकेसे चांगले होते पण त्यानंतर बॅकअप मिळालं गेलं. तो प्लास्टिक थोडंसं बाजूला करा विनंती असेल. नक्कीच 1 धाव मिळते. धावसंख्या एकेरी धावेच्या बढतीने धावफलक 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. 5 शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बाकी राहताना या दुसऱ्या षटकातील पाहायला मिळतोय. 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. युट्यूब लाईव्हला आमचा प्रेक्षक राजा असेल. त्याच्यानंतर इथे उपस्थित प्रेक्षक राजा असेल. घराच्या टेरेसवर काही आमचा प्रेक्षक राजा असेल त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आपण उपस्थित राहताय. यावेळेस फटका फसतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर विकेटचं बटन. फलंदाज बाद होतोय. बाद परतावा लागेल तंबूच्या असल्यात. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावत या. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. डीजे वाडा भिवंडीचे आमदार मोरे साहेब 1 नंबर. वाडा भिवंडीचे आमदार मोरे साहेब 1 नंबर.
नक्कीच इथे मात्र षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक आपण पाहताय. सुपेगाव संघ जरी क्वालिफाय झाला तरी 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक आणि आई गावदेवी नांदिटणे संघ जरी क्वालिफाय झाला तरी अनिकेतजी शेलार यांच्याकडून 5,000 रुपयाचे रोख पारितोषिक असणार आहे. तिसरं आणि अंतिम षटक. यस विजयाकरिता 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र येऊन ठेवलंय. कारण धावसंख्या 11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय 6 चेंडू विजयाकरिता 11 धावाची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक मयुरेश लांडले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक हाताळण्याकरिता पहिलाच बॉल मयूरचा इथे मात्र भिरकावून दिलाय. ओहो हो, प्रयत्न पॉवरफुल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत करत होता आणि इथे मात्र षटकारासाठी आलेला चेंडू आता मात्र चौकार म्हणून निघून जातोय. 4. नाही बुलट स्कोडा नको तो गोडा. यस, या विभागात खूप सारे बैलगाडा शर्यत प्रेमीही पाहायला मिळतात. चेतन पाटील भिवंडीवाला, लाभचा चकडेवाला आज सध्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन हे स्थानापन्न झालेत का. आपलंही स्वागत आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ना फटका कन्वर्ट होतोय. ताकद थोडीशी कमी. ओहो हो, बॅकअपला पोहोचला होता. थोडीशी चूक इथून मात्र घडतीये. त्याचा पश्चाताप सध्या तरी इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालाय. 2 धावा मिळतील आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं 17 या अंकावर धावफलक. जेव्हा जेव्हा आलाय 17 तेव्हा डेफिनेटली जाणवलाय प्रत्येकाला खतरा. मग गोलंदाजावर येईल की फलंदाजांवर येताना पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 7 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेची आहे आणि फलंदाजांची एकमेकांना साथ इथून मात्र मिळणं गरजेची आहे. पाहूया 7 धावा पूर्ण होतील का. फटका तर चांगला आहे, चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं. फटका फसतोय की काय. येस, डेफिनेटली फटका फसतोय. विकेटचं होतं पतन. फलंदाजाला परतावं लागेल जेलबाजा स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. सारा इलाका दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. सारा इलाका दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. आहे एकटाच तो किंग. क्या बात आहे. सध्या तरी अनिकेतजी शेलार वन मॅन शो आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विदेश आपल्याला पाहायला मिळतोय. यस, विदेशला आपण पाहताय. विदेश, परदेश आणि फॉरेन तिन्ही भाषेंमध्ये नावं आहेत. आपण विदेशला पाहताय पण सध्या तरी चेंडू विदेशात त्याला पाठवावा लागेल कारण 3 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावेची आवश्यकता इथून मात्र भासते. ओहो, डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. हे मैदान डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी पूरक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या. ओळखलं वाईट जाऊ शकतोय. खेळण्याला नापसंती दर्शवली आहे आणि यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 1 धाव मिळते. 3 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 6 धावेची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता इतर मात्र भासणार आहे. पाहूया प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेतील की एका चेंडूमध्ये हा सामना फिनिश करतील. पावलाचा वापर, सरसावलाय चेंडू, ताकद कमी आहे, कमकुवत स्ट्रोक. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. विदेश बॅटरीवर डगआउट. क्षेत्ररक्षण सजवा. हाय क्वालिटी. क्या बात है. लाजवाब. अजूनही मॅच कोणाच्या बाजूनी झुकली गेली नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नाहीये की या मॅचवर विजय कोण पक्का करेल कारण 2 चेंडू विजयाकरिता इथून मात्र 6 धावेची आवश्यकता इथून मात्र भासतीये आणि अंतिम चेंडूपर्यंत जरी सामना गेला तरी 1 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना गोल्डन सिक्सर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला तर अर्थातच आई गावदेवी नांदेडने संघ विजयश्री होऊ शकतो आणि सुपेगाव संघाला जर विजयश्री व्हायचं असेल तर दोन्ही चेंडू एकतर कंजूसी करून डिलिव्हर करावे लागतील. पाहूयात काय होईल. 2 चेंडू विजयाकरिता 6 धावेची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या. षटकातील पुढचा बॉल
आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेस म्हणायला हरकत नाहीये. पंचांचा इशारा वाईट बॉलचा पोहोचलाय. गरीबी में आटा गिला. आधी जावा कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा. जेव्हा केव्हा नवीन खेळाडू येतो, कारण जसे जसे फलंदाज बाद होतात तेव्हा नवीन येणाऱ्या खेळाडूंवर बॅटरवर प्रेशर वाढायला सुरुवात होती आहे. पण असा नवीन खेळाडू आल्यानंतर एखादा अवांतर चेंडू जेव्हा जातो ना, ते एक वेगळं कॉन्फिडन्स या बॅटरमध्ये पाहायला मिळतं. त्या कॉन्फिडन्स आलंय की नाही त्याचे येणारे पुढील 2 चेंडू इथे मात्र प्रात्यक्षिक दर्शवतील. नेक्स्ट बॉल फिरकावलाय या चेंडूला. इथं मात्र फ्लॅट ना चेंडू निघालाय आणि धावा मिळत आहेत तरी किती या चेंडूवर. ओहो हो, धावा घेणं महागात पडलंय आणि रनआउटची विकेट मिळाली. किती धावा मिळतील तर 2च धावा इथे मात्र मिळतील आणि धावा संख्या 2 धावेने धावफलक वधार्थ जाऊन पोहोचतं. ते म्हणजे 21 विजयाकरिता 1 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 3 धावेची. 1 चेंडू 3 धावा. चला जमू नका सुपेगाव संघ, तुमच्यावरचं प्रेशर दडपण आम्ही समजून घेऊ शकतो. चला विनंती करतो, घाई करा आणि बॅटर धावत मैदानात प्रवेश करा यार प्लीज. 1 चेंडू विजयाकरिता 3 धावेची आवश्यकता. डिझाईन वाडा भिवंडीचे आमदार मोरे साहेब 1 नंबर. लाजवाब हॅड्रिक साधणारे भिवंडी ग्रामीणचे लाडके आणि भगवे आमदार आदरणीय शांतारामजी मोरे शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपण पाहत आहे. 1 चेंडू विजयाकरिता 3 धावेची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 1 चेंडू 3 धावा, 3 धावा आणि 1 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेवलंय. सध्या तरी दोन्हीही खेळाडूंचे हृदय करत असतील गोलंदाज या. ओहो हो, यावेळेस सामन्यावर विजयाचं प्रस्थापित केलंय सुपेगाव संघाने. चला सुपेगाव टीम कॅप्टन त्वरित उपस्थित व्हायचंय आणि आम्ही विनंती करतो सुपेगाव टीम कॅप्टन जरा धावत या. मी अर्थातच अनिकेत शेलार शोला विनंती जे आहे ज्यांचं आयोजन आहे अनिकेतजी शेलार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास टॉस केला जाईल. चला या सुपेगाव टीम कॅप्टन धावत फास्ट.